लहानापासून मोठ्यापर्यंत आणि सर्व लोकप्रतिनिधी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यासोबतच आपल्या नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार वसंतराव चव्हाण साहेब देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले। साहेब, काय वाटतं आरक्षण संदर्भात? आज जवळपास अनेक वर्षापासून जरांगे पाटलांनी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलनं उपोषणं केली, तरी ह्या BJP सरकारने त्यांना न्याय दिला नाही। काही अंशी मागण्या मान्य केल्या, काही अंशी नाही। त्या संदर्भात अनेक वेळा वेळ देऊनसुद्धा जरांगे पाटलाने वेळ दिला, पण सरकारला आणखीन काही जाग आली नाही। पुन्हा जरांगे पाटलाने ह्या 1 वर्षामध्ये पुन्हा या सरकारला न्याय देण्यासाठी ते आंदोलन पूर्ण महाराष्ट्राभर या ठिकाणी उभा केलं आणि त्या निमित्तानं जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी आपला हा दौरा या ठिकाणी आयोजित केला। त्या निमित्तानं त्या नांदेड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांचं पदार्पण झालं। नांदेडच्या वासियातर्फे त्यांचं मोठ्या प्रमाणात जवळपास 2.5 ते 3 लाख लोक या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं आणि येणाऱ्या काळामध्ये राहिलेल्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने जरांगे पाटलांनी लढा उभारला। साहेब, ही जवळपास 40 वर्षाची लढाई आहे। अनेक म्हणजे बऱ्याच हे झालं, लोकसभेमध्ये त्यांचे पडसाद सत्ताधारी लोकांना उमटले आणि आता तरी आरक्षण देतील असं वाटतं, कारण की 2014ला आम्हाला आरक्षण देऊन हे झालं, टिकलं नाही आरक्षण। 2019ला तसं झालं, 2024ला आरक्षण देऊन टिकलं पाहिजे, यासाठी तुम्ही खासदार म्हणून काय काम करा, काय सांगाल? मागच्या 2 महिन्याखाली जरांगे पाटलाला सरकारने आश्वासन दिलं होतं, आम्हाला 2 महिन्याची मुदत द्या, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचा विचार करतील असं सांगितलं गेलं होतं, पण त्याचा विचार झाला नाही। शेवटी या जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जरांगे पाटलांना पाठिंबा दिला मराठा आरक्षणाच्या दृष्टीने आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार असेल का देशातलं लोकसभेतलं सरकार असेल त्या दृष्टीने मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीने मी माझ्या वतीने प्रयत्न करणार।